आज धुळे शहरात महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या महिला कट्टा या कार्यक्रमाला महिलांनी उत्साहाने प्रतिसाद देत तो यशस्वी केला। सामाजिक आणि आर्थिक स्वावलंबन हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट होते। महिलांच्या प्रगतीसाठी नेहमी कार्यरत असणारे प्रभाग क्रमांक 9 मधील लोकप्रिय व्यक्तिमत्व श्री प्रदीप बैरागी यांच्या वतीने या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। महिला सक्षमीकरणासाठी प्रभाग क्रमांक 9 मध्ये श्री प्रदीप बैरागी यांनी घेतलेला हा पुढाकार अत्यंत सुस्ते आहे। प्रभाग क्रमांक 9 अंतर्गत आज रविवार दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी दुपारी ठीक 3 वाजता कृष्ण कमल सोसायटी व गोळीबार टेकडीजवळ धुळे या कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पार पडला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सौ अपूर्वा जोशी गायकवाड आणि सौ अल्पाभाबी अनुप अग्रवाल यांनी आपली विशेष उपस्थिती दर्शवली। महिला कट्टा हा केंद्र महिलांचा बदल धुळे शहराचा या संकल्पनेवर आधारित या कट्ट्यात महिलांना एकत्र आणून त्यांना चर्चा, खेळ आणि बक्षिसांच्या माध्यमातून सामाजिक व आर्थिक स्वावलंबनासाठी प्रेरणा देण्यात आली। आयोजक श्री प्रदीप बैरागी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या कार्यक्रमामुळे परिसरातील महिलांना एक हक्काचं व्यासपीठ मिळालं। धुळे शहराच्या विकासासाठी आणि महिलांच्या उत्खननासाठी प्रभाग क्रमांक 9 मधील श्री प्रदीप बैरागी यांनी आयोजित केलेला हा महिला कट्टा कार्यक्रम निश्चितच एक प्रेरणादायी उपक्रम ठरला आहे। हा महिला कट्टा म्हणजे महिलांच्या आत्मविश्वासाचा आणि एकजुटीचा उत्सव ठरला। आयोजक प्रदीप बैरागी यांनी अत्यंत भव्य दिव्य स्वरूपात या कार्यक्रमाची मांडणी केली होती। महिलांना केवळ एकत्र आणणे हेच नव्हे तर त्यांच्यातील सुप्त ऊर्जा आणि क्षमतांना वाव देणं हा या आयोजनाचा मुख्य उद्देश होता। या व्यासपीठावर महिलांनी विविध प्रकारचे खेळ, समूह चर्चा आणि मनोरंजनाचे अनेक उत्स्फूर्त कार्यक्रम सादर केले। महिलांचा उत्साह इतका अविश्वसनीय होता की संपूर्ण परिसर हा सकारात्मक ऊर्जेने भरून गेला। प्रदीप बैरागी यांच्या प्रयत्नामुळे महिलांना त्यांच्या समस्यांवर बोलण्यासाठी आणि आनंदाचे क्षण वाटून घेण्यासाठी एक हक्काचं व्यासपीठ मिळालं। महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने टाकलेलं हे पाऊल केवळ एक कार्यक्रम नसून तर धुळ्यातील महिला शक्तीचा एक मोठा जागर आहे। श्री बैरागी यांच्या या दूरदृष्टीच्या कार्यामुळे महिलांना प्रगतीची नवी दिशा मिळाली आहे, यात काहीच शंका नाही। या उत्साहाच्या वातावरणात लहान चिमुकल्यांनी देखील अतिशय मोहक आणि आकर्षक नृत्य सादर करत उपस्थितांची मने जिंकली। चिमुकल्यांचे हे मनमोहक सादरीकरण पाहून महिलांनी त्यांना टाळ्यांच्या कडकडाट प्रोत्साहन दिलं। महिलांच्या उत्साहामध्ये चिमुकल्यांचा कलागुणांची झालेली ही भर कार्यक्रमाची शोभा ही द्विगुणित ठरली। या कट्ट्यात सहभागी झालेल्या प्रत्येक महिलेने त्यांच्या दैनंदिन जबाबदाऱ्या बाजूला ठेवून आयोजित मनोरंजक उपक्रमाचा आणि खेळाचा मनमुराद आनंद लुटला। महिलांचा हा उत्साही सहभाग कार्यक्रमाचे यश अधोरेखित करतो।